समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। जन्म म्हटले की मृत्यू अटळ आहे या संदर्भात थोडीशी माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं की जगायचं मात्र राहूनच गेलं। कोणता दिवस कोणती वेळ ही आपली शेवटची ठरेल हे कोणालाही माहित नाही। त्यामुळे प्रत्येक दिवस हा प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा। आपलं वय झाल्यावर शेवटी असं नको वाटायला की आपलं जगायचं मात्र राहूनच गेलं। आयुष्याच्या शेवटी लक्षात आलं जगायचं मात्र राहूनच गेलं। मला जगायचे असं म्हणता म्हणता आयुष्य मात्र वाहून गेलं। प्रत्येकाला जायचं आहे। या पृथ्वीवर आपण मालक नाही, आपण ह्या पृथ्वीवर पाहुणे आहोत। प्रत्येकाला जायचं आहे। अर्थात जन्म म्हटले की मृत्यू हा अटळच आहे। फक्त फरक एवढाच आहे की कोणाला जास्त आयुष्य मिळतं तर कोणाला कमी आयुष्य मिळतं। मध्यंतरी खूप वाईट घटना घडली। माझी जवळचीच व्यक्ती, आता सांगायचं म्हणजे लपवायचं तरी काय, माझीच आजी, तिला खूप जगायची इच्छा होती पण शेवटी प्रारब्ध कोणाला चुकलेलं नाही। प्रारब्धापुढे कोणीही जाऊ शकत नाही। शेवटी तिची जगायची इच्छा अजून होती पण मृत्यूपुढे कोणाचंही काही चालत नाही। त्यामुळे माझी आजी एक्सपायर झाली। दुःखद घटना झाली। त्यामुळे त्या अनुभवावरून लक्षात येते ह्या बघा, पूर्वीच्या लोकांना खूप आयुष्य असायचं। काही लोक तर 100+ पण त्यांचं आयुष्य जायचं। कधी कधी म्हणजे 90 पर्यंत तरी जातात लोक पूर्वीची। पण अलीकडे असं झालं की आपलं वय आता 60 पर्यंत सुद्धा आपण जाऊ शकत नाही। एवढं कमी आयुष्य आपल्याला झाले आहे कारण या वातावरणामध्ये हवेमध्ये खूप प्रदूषण झालं आहे। त्याच्यामुळे ते आपल्या आरोग्याला हानिकारक आहे। त्याच्यामुळे आयुष्यमान हे कमी होत चाललेलं आहे। आहार देखील हा पहिल्यासारखा सकस राहिलेला नाही। प्रत्येक पदार्थामध्ये भेसळ आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर साधं उदाहरण दुधाचं आपण घेऊ। दुधामध्ये सुद्धा भेसळ आहे। ते सुद्धा आपल्याला नॅचरल मिळत नाही। तुम्ही डेअरीतनं घेतलं तरी सुद्धा तिथे सुद्धा भेसळ असते। त्यामुळे आपल्या कुठंच आपल्याला खाण्याचे पिण्याचे पदार्थ आपल्याला भेसळयुक्त म्हणजेच भेसळ केलेलेच सगळेच पदार्थ, मी नाही म्हणत सगळेच पदार्थामध्ये भेसळ आहे पण शक्यतो आहेच। त्यामुळे आपलं आयुष्यमान हे कमी होत चाललेलं आहे। पूर्वीच्या लोकांना एवढ्या सगळ्या सुखसुविधा नव्हत्या पण त्यांचं आरोग्य चांगलं होतं, हवामान चांगलं होतं, प्रदूषण कमी होतं। खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हटलं तर त्यांचं जास्त सकस आहार असायचा। फास्ट फूड कमी होतं, कमी म्हणजे नव्हतंच त्यावेळी। आता जास्त कल हा त्याकडे झालेला आहे। तरुण पिढीचं तर तिकडे जास्त कल आहे। आपल्याकडे जे आहे त्यात माणूस सुखी राहत नाही। जे आपल्याकडे नाही ते मिळवण्यासाठी माणूस हा त्याच्या मागे त्या गोष्टी मागे पळत असतो, धावत असतो आणि आयुष्याच्या शेवटी कळतं की त्याच्यातच खरं सुख होतं। आपण मंदिरात जातो, देव समोर असतो पण आपण डोळे बंद करून देवाला नमस्कार करतो। का करतो? त्याच्या मागे पण एक शास्त्र आहे, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। देव समोर असून आपण डोळे बंद करून खाली वाकून देवाला जेव्हा नमस्कार करतो, कारण देव आपल्या हृदयात आहे, ही ऋषीमुनींची शिकवण आहे। ऋषीमुनी म्हणतात, बाहेर तुम्ही परमात्मा पाहू नका, तुमच्या हृदयामध्येच परमात्मा आहे। हृदयाच्या शेजारी जी गाठ आहे ती अजून कोणत्याही शास्त्रज्ञानाला त्याचा शोध लागलेला नाही। शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात की हृदयाच्या शेजारी जी गाठ आहे तीच म्हणजे परमात्मा आहे, तेच देव आहे। प्रत्येकाच्या हृदयात देव आहे। त्या गाठीचा शोध अजून कोणालाही लागलेला नाही। आपण केलेलं पाप हे पाहणारा आतमधून तोच ईश्वर आहे। मरण कसं येतं तर तुम्ही 15वा अध्याय जर वाचत असेल तर तुमच्या लक्षात येईल। मनषष्ठाने म्हणजे 5 इंद्रिय आणि 1 मन, म्हणजे 5 इंद्रिय आणि 1 मन, ह्याला मनषष्ठाने म्हणतात। मृत्यू झाल्यावर ते बाहेर जातात। आत्मा बाहेर जाताना तो ज्ञानी लोकांना दिसतो। या मृत शरीराला चालवणारा आत्मा तो अजरामर आहे, तो नष्ट होत नाही, त्याचं परिवर्तन होतं। म्हणजेच जसं दुधापासून दही होतं, मग दूध राहतं का? नाही, कारण दुधाचं रूपांतर हे दह्यात झालेलं असतं। यालाच परिवर्तन म्हणतात।
आता हृदयाच्या शेजारी जी गाठ आहे ती गाठ शास्त्रज्ञ सांगतात की ती गाठ आपल्या हृदयाला पंप करायला मदत करते. म्हणजे जे हृदय पंप होतं ते त्या गाठीमुळेच होतं असं शास्त्रज्ञ सांगतात. म्हणजेच ती गाठ अशी कशी शरीरामध्ये तयार झाली तर तो देव आहे असं सुद्धा सांगतात. त्याच्यामुळे जे आपल्याला त्याला आयुष्य दिलं आहे परमेश्वराने ते हसत खेळत आनंदाने जगा एवढंच सांगायचं आहे. कारण कोणता दिवस कोणती वेळ ही आपली शेवटची ठरेल हे कोणालाही माहित नाही. एक दिवस आनंदाने जगा एवढंच सांगायचं होतं. तेव्हा एवढंच सांगायचं होतं की प्रत्येकाने आनंदाने जगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.